भगवान गौतम बुद्ध ज्यांनी अख्ख्या जम्बूद्वीपावरती राजा असून त्यांचं वर्चस्व होतं, त्यांनी संसार त्याग केला आणि ते संन्यासी जीवनात गेले. आणि गेल्यानंतर मी दररोज इथे येतो, आमचा समाज दररोज इथे येते आणि वंदन करतो. वंदन कशासाठी करते की त्यांचा आचरण आपण घेतलं पाहिजे. तर त्यांनी समाजासाठी एक पंचशिलेचा एक मूलमंत्र दिलेला आहे की ते आपल्या जीवनासाठी प्रत्येक मानवजातीसाठी कामाचं आहे. तर त्यांनी सर्वप्रथम पाली भाषेमध्ये त्यांनी प्रवचन केलं होतं आणि त्या प्रवचनामध्ये त्यांनी पंचशील सांगितलं होतं. या पंचशिलामुळेच मानवजातीचं कल्याण होतं. तर त्याच्यामध्ये पहिली गाथा होती की पानाची पाता वेरमणी शिक्का बदल समाधी आली. म्हणजे व मी की जीव हिंसेपासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाही. त्यालाच म्हटलं ते पानाची पाता वेरमणी शिक्का बदल समाधी आली. पंचशिलेचे ते पहिलं महत्त्व आहे. दुसरं त्यांचं असं महत्त्व आहे की अदिन्न दाहना वेरमणी शिक्का बदल समाधी आली. म्हणजे मी चोरी करण्यापासून अलिप्त राहतो किंवा मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहतो. अशा प्रकारची त्यांची दुसरी प्रतिज्ञा आहे. तिसरी प्रतिज्ञा आहे त्यांची कामेषु मिथ्याचारा वेरमणी. मी कामवासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. आणि चौथी आहे खोटे बोलण्यापासून, म्हणजे मुसावादा. मुसावादा म्हणजे खोटा बोलणं. अशी ते पंचशिलेची चौथ्या प्रकारची प्रतिज्ञा आहे. आणि पाचव्या प्रकारची त्यांची आहे सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी शिक्काबदन समाधी आली. म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं मद्य जसे की दारू, पेय, जे नशिली पदार्थ आहे याचं सेवन करणार नाही. हेच भगवान बुद्धांचं पंचशिलेचं सरळ आणि सोपं उदाहरण आहे. हाच मार्ग सांगण्यासाठी आम्ही बुद्ध विहारात येतो आणि त्यांचं आचरण म्हणून दररोज ही वंदना करत असतो की पंचशिलेचं पालन झालं पाहिजे. पंचशिलेचं पालन प्रत्येक मानवजातीनं केलं पाहिजे. याच्यासाठीच बुद्ध विहारामध्ये यायचं आणि वंदना करायची. हेच त्यांचं तत्वज्ञान मी माझ्या पद्धतीने सांगण्याची कोशिश केली.